7:26 आमचे महापालिकेचे पेंटर साहेब जे आहेत ते इथून निघाले होते आणि एम्प्लॉयमेंट चौकात आल्यानंतर त्यांना दिसलं की आग लागलेली आहे। त्यांनी तात्काळ माझ्या मोबाईलवर फोन करून सांगितलं की एम्प्लॉयमेंट चौकामध्ये सावजी हॉटेलला आग लागलेली आहे, आग मोठी आहे। त्याचबरोबर तात्काळ मी इथे जवळच असलेल्या सावरकर बंधांची गाडी, रेवापेठची गाडी आणि होडी रोडची गाडी या ठिकाणी टर्नआउट केला असता त्या ठिकाणी आमचे सहाय्यक अधीक्षक श्री दुधा आल्यानंतर सांगितले की आग मोठी आहे। तर आम्ही या ठिकाणी येऊन पाहिलं असता या ठिकाणी तर आग ही मधल्या जी हॉल आहे हॉटेलच्या त्या ठिकाणी लागलेली होती। मागे बाजूला किचन आहे आणि एका साईडला स्टोर आहे आणि त्या ठिकाणी जवळपास एक 7 ते 8 गॅसच्या टाक्या त्यांनी ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये। परंतु आग जी आहे ते आपल्या फायर ब्रिगेडच्या लवकर पाणी आल्यामुळे लवकर इथे विझल्यामुळे ती आग जी आहे ती गॅस टाक्यापर्यंत पोहोचली नाही। अदरवाईज कमर्शियल टाक्या त्यांच्या होत्या याच्यामध्ये ते स्फोट झाल्याचे निश्चितच, कारण आगीचं टेम्परेचर एवढं हाय होतं त्याच्यामध्ये। तर ती आग आहे ते आपल्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित पाणी मारून त्या ठिकाणी रिकवर केलं त्याच्यामध्ये आणि गॅसला कुठल्याही प्रकारची हानी न पोचता व्यवस्थित त्या ठिकाणी पाणी मारून आग विझवण्यात आलेलं आहे आणि गॅसच्या संपूर्ण टाक्या बाहेर काढलेल्या आहेत आणि आग विझवण्याकामी इथल्या स्थानिक लोकांनी देखील बरंचसं मदतकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये। आग ही फक्त मधल्या हॉलमध्ये लागलेली आहे। आगीचं कारण काय सर? आगीचं कारण सध्या म्हणजे हॉटेलमध्ये म्हणजे आज हॉटेल त्यांचं बंद होतं, रोज चालू असतंय। आज ते कुठल्या त्या लग्न कार्यासाठी बाहेर गेले असं म्हणतात त्याच्यामध्ये। तर ते कर्मचारी दोघं होते त्यांनी बाहेर गेलेले होते त्याच्यामध्ये आणि बाहेर गेल्यामुळे ते कर्मचारी देखील वाचले त्याच्यामध्ये। तर ते बाकीचं आगीचं कारण अजून निश्चित तर काय समजलं नाही त्याच्यामध्ये, कारण अजून बऱ्याचशा वायरी वगैरे जाळ दिसतात त्याच्यामध्ये। आगीचं कारण निश्चित नाही, कुठली जीवितहानी नाही त्याच्यामध्ये, फक्त टेबल खुर्च्या वायरिंग POP आणि त्यांच्या दरवाजे बाकी शोचं सामान जे हॉलमध्ये हॉटेलमधलं असं ते जळालेलं आहे त्याच्यामध्ये। आपल्या जवळपास 3 गाड्यांनी आगी त्वरित आटोक्यात आणले त्याच्यामध्ये आणि प्रामुख्याने ह्या गॅस टाक्यापर्यंत आगी पोहोचू दिली नाही, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची मोठी हानी जी आहे या ठिकाणी टाळली। अदरवाईज या ठिकाणी बरंचसं घरं वगैरे सगळे लगत आहे त्याच्यामध्ये। जर आग इथपर्यंत पोहोचली असते त्याच्या कामगार वगैरे आत होते का हॉटेल बंद होतं? हॉटेल बंद होतं आज त्यांचं आणि ते जो 2 कामगार त्याच्यामध्ये होते त्यांनी ते बाहेर चहा पिण्यासाठी वगैरे बाहेर गेले होते असं सांगतात त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते जाऊन येईपर्यंत या ठिकाणी फायर झालं होतं, परंतु येणाऱ्या लोकांनी बघून त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला कॉल दिला त्याच्यामध्ये। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।